नमस्कार मंडळी. पूजा वगैरे करून झालेली माझी आज मौनी अमावस्या होती. त्यामुळे सकाळी पूजा वगैरे आवरली. सुट्टी असली ना की असं निवांत माझं काम असतं. कारण सुट्टी असली ना की सगळे उशिरा उठतात आणि त्यामुळे मग आपण जरा थोडंसं लवकर उठलं ना म्हणजे बाकी जणांपेक्षा तर आपली कामं सगळी ना होऊन जातात आणि सगळे उठण्याच्या आधीच आपलं सगळं अंघोळ करून पूजा करून वगैरे निवांत आपण होऊन जातो आणि पूर्ण दिवस रिकामा भेटल्यासारखं वाटतं. आणि हेच जर आपण सगळ्यांसोबतच उठलो उशिराने तर मग पूर्ण दिवसभर काम जातं आणि अजिबात आराम भेटत नाही. सुट्टी असण्यापेक्षा दगदगच जास्त झाल्यासारखं वाटतं. तर आधी मी असंच करायचे की उशिरा उठायचे सगळ्यांसोबत. पण काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की यामुळे आपली खूप गडबड होते. तासभर जरी तुम्ही बाकीच्यांपेक्षा लवकर उठलात ना तरी आपली कामं खूप खूप लवकर होतात आणि आपला मूड पण फ्रेश राहतो. नाहीतर कसं आहे ना, जर कामाला उशीर झाला ना की आपण घरातल्या म्हणजे इतर जे सदस्य आहेत ना त्यांच्यावरती चिडचिड करतो, मुलांवरती चिडचिड करतो आणि त्यामुळे आपला पण मूड खराब होतो आणि त्यांना पण असं वाटतं की काय मम्मीची कटकट आहे सुट्टीच्या दिवशी. आणि आता जेव्हा मी मागचे दिवस आठवते ना मला असं वाटतं मी का तासभर झोपून राहायचे. एक वेळेस तुम्ही सकाळी थोडं लवकर उठून दुपारी झोपलात ना तरी चालेल, पण सकाळी सगळ्यांच्या आधी उठायचं. पोहे करताना नेहमी कांदा चिरल्यानंतर मग पोहे भिजवायचे. नाहीतर बरेच जण काय करतात की आधीच पोहे भिजवून ठेवतात आणि नंतर मग कांदा चिरायचा, बाकीची तयारी करायची. यामुळे पोहे भिजत होतात. कांदा चिरल्यानंतर वगैरे बाकीची तयारी केल्यानंतर जेव्हा तुम्ही कांदा परतायला टाकणार आहात ना त्यावेळेस पोहे भिजवायचे. तर छान असे गरमागरम पोहे रेडी झाले. चहा पण बाजूला ठेवला आहे. छान आम्ही नाश्ता केला. ना आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.